सचिन वैयक्तिक पहिल्या संघाचा पहिला षटक घेऊन येतो तो सचिन. एक मिनिट थोडा सामना, एक मिनिट थांबायचा आहे, 2 मिनिटं. स्कोरर भेजो भाई. क्या हो रहा है? नकुल को दे देना एक मैच. हाँ पर मेरा बात तेरा भाई किधर क्या क्या पता इधर मेरे को एक घंटा दिखा दे. चला पंच चालू करायचं आहे. चलो स्टार्ट. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. किर्रापाडा पहिले क्षेत्ररक्षण आणि सचिन पहिली गोलंदाजी केली. सचिन पहिलं षटक. मला वाटते पहिलाच खराब चेंडू, वाईट चेंडू, लेगच्या बाहेर. अतिरिक्त धावा भेटेल. संघाचा खाता उघडलेला वाईटच्या रूपात. परत एकदा फुल टॉस चेंडू, त्याचा काय फायदा उचलता आला नाही. एकच धाव भेटेल. सचिन एक चेंडूचा खेळ झालेला. धावसंख्या पोहोचते 2 वर. पुढचा चेंडू मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. एकच धाव भेटेल. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या पोहोचते 3 वर. पुढचा चेंडू सचिन याचा, मात्र परत एकदा खराब चेंडू, लेग स्टंपच्या बाहेर. वाईट, अतिरिक्त धाव भेटेल वाईटच्या रूपात. धावसंख्या पोहोचते 4 वर. परत एकदा चांगला ब्लॉकर मध्ये चेंडू आणि त्रिफलाचित केलेला आहे. बोल्ड झालेला आहे खेळाडू आणि पहिला गडी बाद होतोय तो. समता सातवली संघाचा पहिला गडी बाद होतोय. यानंतर तो आई वालावदी वर्सेस जयनगर बॉईज या दोन्ही संघांनी हजर राहायचं या ठिकाणी. यानंतर तर होणारा सामना आई वालावदी वर्सेस जयनगर बॉईज या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. पहिले इनिंग संपल्यानंतर त्यांची नाणेफेकी करण्यात येईल. आई वालावदी वर्सेस जयनगर बॉईज. चांगलाचा फाटका, चांगला फील्ड, एकच धाव भेटेल. एक धावने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 5 वर. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 5. चांगला असा लेग ब्रेक बीट केलेला आहे बॅट्समनला. चांगली गोलंदाजी सचिन. आतापर्यंत 5 चेंडू खर्च केले तर 5 चेंडू फक्त 5च धावा खर्च केलेल्या आहेत. त्यामध्ये चांगला शॉट आणि चांगली फील्ड, एकच धाव भेटेल. आणि मला वाटतं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकानंतर धावसंख्या येते 6. बिनबाद 6. एक गडी बाद 6. पहिल्या षटकानंतर धावसंख्या येते 6. एक गडी बाद 6. वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरा षटक घेऊन येतो सूरज.
सूरज वैयक्तिक पहिल्याने संघाचा दुसरा षट घेऊन येतो तो सूरज. फुलटॉस चेंडू, काय फायदा उचलता आला नाही, फक्त एकच धाव भेटेल. प्लीज पंचाशी वादविवाद करू नका. पंच आमचे नावाजलेले आहेत, अचूक ते निर्णय देतील, कोणाचाच पक्ष मांडणार नाही. ते जो निर्णय अचूक असेल तेच देतील, त्याचा मान ठेवायचा आहे. पुढचा चेंडू सूरज यांचा, फक्त चांगला ब्लॉकरमध्ये चेंडू होता, चांगली फील्ड होतोय, चांगली गोलंदाजी आतापर्यंत रोखून ठेवलेल्या, बांधून ठेवलेल्या दोन्ही फलंदाजाला हात खोलण्याचा मौका देत नाही. 8 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या फलकावरती फक्त 8, एक गडी बाद 8 धावा. पुढचा चेंडू आणि आता चांगला झेल घेण्याचा, फॉलो थ्रू मध्ये कॅच घेण्याचा चान्स होता, तो गमावलेला आहे. एक जीवनदान म्हणावं लागेल फलंदाजाला. बघू त्याचा कितपत फायदा उचलतात. 3 चेंडूचा खेळ झाला, धावसंख्या फलकावरती फक्त 8, एक गडी बाद 8 धावा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी, एकही चौकार मारता आलेला नाही अजूनपर्यंत. आणि हा फुलटॉस चेंडू, त्यामध्येच एकच धाव भेटेल. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि धावसंख्या फलकावरती एक गडी बाद 9 धावा. 5वा चेंडू, दुसऱ्या षटकातला 5वा चेंडू सूरज आतापर्यंत चमकतोय, त्यामध्ये चांगला ब्लॉकॉल मध्ये चांगला फील्ड होतोय, फॉलो थ्रू आणि एकच धाव भेटेल. सूरज चमकताना आपल्याला मैदानावरती दिसतोय. या ठिकाणी 5 चेंडू टाकले, फक्त 4 धावा खर्च केला आपल्या 5 चेंडू मध्ये. शेवटचा चेंडू, दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू सूरज. फुलटॉस आणि मला वाटते रनआउटचा प्रयत्न, पंचांनी निर्णय घालवायचा आहे. आणि एकच धाव, दुसऱ्या षटक संपलेलं आहे. दुसऱ्या षटकानंतर धावसंख्या आहे ती 11. 2 षटकांतर धावसंख्या ती 11. आतापर्यंत चांगलीच गोलंदाजी म्हणावं लागेल, एकही चौकार मारता आलेला नाही. असा आजच्या दिवसाचा सामना, 12 चेंडूचा खेळ झालेला आहे, एकही चौकार मारता आलेला नाही. चांगली सुरेख अशी गोलंदाजी. वैयक्तिक पहिल्याने संघाचा 3रा षटक घेऊन येतो तो गोलंदाज चांगला फील्ड, एकच धाव भेटेल. एक धावने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पोहोचते ती 12 वर. एक गडी बाद 12 धावा. पुढचा चेंडू, फुलटॉस चेंडू आणि चांगला फील्ड, एक धाव, दुसऱ्या धावाचा प्रयत्न परंतु नाही. आणि मला वाटते रनआउट झालेला आहे, गडी बाद होतोय. प्रेशर मध्ये क्लेम चाललेला आहे आतापर्यंत. त्यांना माहिती आहे एकही चौकार लागलेला नाही. दुहेरीचा प्रयत्न होता परंतु तो काय प्रयत्न मध्ये यश आलेलं नाही आणि गडी बाद झालेला आहे रनआउटच्या रूपात. दुसरा गडी बाद. समता सातवली थोडीशी संकटात, 2 गडी बाद झालेले आहेत. पुढचा चेंडू, 3रा चेंडू, लेग ब्रेक चेंडू, ऑफ स्टंप, लेग स्टंपच्या बाहेर वाईड घोषित केला. अतिरिक्त धाव भेटेल वाईडच्या रूपात. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या झाली ती 14. 2 गडी बाद 14. पुढचा चेंडू, आता नो चेंडू होता पण फायदा उचलता आलेला नाही फलंदाजाला. नो चेंडू, धावसंख्यात भर पडते, धावसंख्या झाली ती 15. 2 गडी बाद 15 धावा. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. 3ऱ्या षटकातला 3रा चेंडू, चांगला असा फटका आणि आता मात्र थोडस गचाळ क्षेत्ररक्षण, जेणेकरून 4 धावा भेटलेल्या आहेत. पहिला चौकार, समता सातवली इनिंगचा पहिला चौकार. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या पोहोचते ती 19 वर. 19 लॉस ऑफ 2 विकेट. इरफान भाईचं आगमन झालेलं आहे, त्याचं हार्दिक हार्दिक स्वागत. चौथा चेंडू, आता मात्र ब्लॉकर मध्ये चेंडू होता, चांगलाच यॉर्कर. 1 धाव भेटेल. 1 धावेच्या साह्याने धावसंख्या पोहोचते ती 20 वर.
पाचवा चेंडू. इरफान भाई हार्दिक हार्दिक स्वागत आपका. एअर बोल्ड सिबीत चांगली गोलंदाजी त्रिफलाचित केलेला आहे. तिसरा गडी बाद होतोय समता सातोली संघाचा. खूपच चांगली गोलंदाजी सुरेख अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला. आतापर्यंत आपण चौकारांची आतिषबाजी पाहत होतो, आता मात्र सुरेख अशी गोलंदाजी पाहतोय. याच्या अगोदरचा आपण सामना बघितला 76 धावाचा आव्हान होता, जवळपास 70 धावा पोहोचलेल्या 70 धावापर्यंत. चांगली तशी 140 ते 150 धावा झाल्या होत्या 2 इनिंग मिळून. आता मात्र तसं काय होत नाही, आता मात्र गोलंदाजी सुरेख होते. 20 धावा झालेल्या आहेत आणि 3 गडी बाद झालेले आहेत समता सातवली संघाचे. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू फुलटॉस चेंडू. चांगला फील्ड 1 धावा होते आणि 1 धावा ते समाधान. तिसरा षटक संपलाय. तिसऱ्या षटकांतर धाव संख्या ते 3 गडी बाद 21. सरासरी 7च्या रन रेटने धावा आतापर्यंत केलेल्या आहेत समता सातवली संघाने. 3 गडी बाद आणि 21 धावा. यानंतरचा होणारा सामना आई वालावदी वर्सेस जयनगर बॉईज. या दोन्ही संघांनी त्वरित हजर राहायचं आहे नाणेफेकीसाठी. आई वालावदी वर्सेस जयनगर बॉईज. शेवटचे 6 चेंडू पहिल्या इनिंगचे. बघू समता सातवली कितपत मजल मारता येते त्यांना. शेवटचा षटक वैयक्तिक पहिल्या संघाचा शेवटचा षटक. गोलंदाज चांगला चेंडू, चांगली फील्ड, रनआउटचा प्रयत्न आणि मला वाटते पंचाने आउट घोषित केला. चांगली धाव घेतलेली आहे कीपरनी. चौथा गडी बाद समता सातवली संघाचा. 21 धावसंख्येवरती चौथा गडी बाद होतोय. आजच्या दिवसाचा लोवेस्ट टार्गेट असा पाहायला भेटेल. हायेस्ट टार्गेट होता 75 धावा होत्या. अजूनपर्यंत यांच्या फक्त 21 धावा झालेल्या आहेत. थोडंसं बॅट्समनला बांधून ठेवलेलं आहे गोलंदाजांनी. अजून परत हात खोलण्याचा मोका देत नाही. पंचाची भूमिका पार पडतायत या स्पर्धेसाठी राहुल आणि अमित, रोहित आणि अमित. चांगलीच पंचाची भूमिका आतापर्यंत त्यांनी पार पाडलेली आहे. अचूक असे निर्णय आपल्याला पाहायला भेटले दोघांकडून. जयनगर बॉईजचं आगमन झालेलं आहे. यानंतरचा होणारा सामना आई वालवेदी वर्सेस जयनगर बॉईज. या दोन्ही संघाच्या कर्णधारी नाणेफेकी करून घ्यायची आहे. पाच चेंडूचा खेळ राहिलेला आहे. बोलतो असं आल्यानंतर नंतर शेवटचे 5 चेंडू पहिल्या इनिंगचे शेवटचे 5 चेंडू. धावसंख्या फक्त 21. 4 गडी बाद 21. दुसरा चेंडू आणि हा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. चेंडू काय बॅटवरती आलेला नाही. निर्धाव जातो चेंडू. शेवटचे 4 चेंडू पहिल्या इनिंगचे. बघू कितपत मजल मारता येते समता सातवली संघाला. आतापर्यंत फक्त 21 धावा फलकावरती आणि 4 गडी बाद. पुढचा चेंडू चांगला असा फटका, चांगला असा कव्हर ड्राईव्ह. 4 धावा. पहिल्या इनिंगचा दुसरा चौकार. धावसंख्या पोहोचते 25 वर. शेवटचे 4 चेंडू पहिल्या इनिंगचे. बघू कितपत मजल मार. 3 चेंडू आखिर के 3 गेंदे. ना क्या करते हैं समता सातवली. अभी तक केवल 25 रन बने 4 खिलाड़ी के नुकसान पर. फिर से एक खराब गेंद, उसका भरपूर फायदा उठाते हुए 4 रन फाइन लेग के दिशा में और रन गति को आगे बढ़ाते हुए 29 रन 4 खिलाड़ी के नुकसान पर. आखिरी की 2 गेंदे.
आखिरी की 2 गेंदे, बैक टू बैक 2 चौके, फिर से खराब गेंद, 3 लगातार चौके यहाँ पर खिलाड़ी के बल्ले से देखने को मिल रहे हैं। सो रन गति को आगे बढ़ाते हुए यहाँ पर पहुंचे 33 रन 4 खिलाड़ी के नुकसान पर। इस इनिंग की आखिरी गेंद, देखना चौथा चौका आता है कि नहीं। थोड़ा सा कमबैक करते हुए, और इस बीच ये अच्छी गेंद, विकेट जाता हुआ यहाँ पर 5वां विकेट का पतन होता हुआ 33 रन पर 34 रन का आह्वान यहाँ पर। इस मैच को जीतने के लिए 34 रनों का लक्ष्य। यानंतर तर होणार सामना आई वालवादेवी वर्सेस जयनगर बॉयज यांनी नाणेफेकी करून घ्यायची त्वरित। आई वालवादेवी, कर्णधार अक्षय पायगावकर लवकरात लवकर यायचंय नाणेफेकीसाठी। फक्त 34 धावांचं आव्हान आहे हा सामना जिंकण्यासाठी। 24 चेंडू आणि 34 धावा, सरासरी 9च्या रन रेटनी 8.5च्या रन रेटनी ह्या धावा करावा लागतील हा सामना जिंकण्यासाठी। शेवटचा षटक थोडासा महागडा षटक, ज्याच्यामध्ये 3 चौकार आले, जेणेकरून 34 धावांचं आव्हान या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे। ते HA क्लब किर्रापाडा, त्याच्या फलंदाजी त्वरित यायचं आहे मैदानावरती, जेणेकरून सामना त्वरित सुरू करता येईल। क्षेत्ररक्षण सज्ज करून घ्यायचं आहे। समता सातवली त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। सामने भरपूर खेळायचा, वेळ न घालवता, वेळ फार महत्वाचा आहे, थोडासा वेळ न घालवता त्वरित आपला क्षेत्ररक्षण सज्ज करून घ्यायचं आहे। आई वालावदेवी वर्सेस जयनगर बॉयज। चला पंचाने त्वरित सामना सुरू करून घ्यायचा आहे। दोन्ही फलंदाज क्रीजवरती येताना 34 धावांचं आव्हान आहे। 24 चेंडू आणि 34 धावा हा सामना जिंकण्यासाठी सरासरी 8.5चा रन रेट है। अफजल भाई चौधरी जी, जहां भी होंगे स्टेज पर आइए, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। अफजल चौधरी जी, जहां कहाँ भी होंगे स्टेज पर आइए, आपका हार्दिक हार्दिक स्वागत। चला पंचाने सामना त्वरित सुरू करायचा आहे। चला यानंतर तो होणार सामना आई वालावदी वर्सेस जयनगर बॉयज। नाणेफेकी करून घ्यायची आहे, अन्यथा पेनल्टी लावण्यात येईल। इरफान भाई के हाथ से टॉस किया जाएगा अगले मैच का। इसके बाद का मैच है आई वालोदेवी वर्सेस जयनगर बॉयज। ये दोनों के बीच का जो मैच होगा उसका टॉस हमारे इरफान भाई के हाथ से होगा। चलो मैच की तरफ आगे बढ़ते हुए फिरोज पहला ओवर लेकर आ रहे फिरोज। 34 रनों का लक्ष्य है इस मैच को जीतने के लिए। 24 गेंदे और 34 रन। चला या लवकर आई वालावदी वर्सेस जयनगर बॉयज। ये इसी बीच पहिलाच चेंडूवरती खाणखाणीत असा चौकार, चांगली झाला। इरफान भाई के हाथ से टॉस हुआ, शुक्रिया इरफान भाई। चल जयनगर बॉयज यांनी नाणेफेकी जिंकलेली आहे, आपला निर्णय कळवतील लवकरच। दोघा संघांना ऑल द बेस्ट, विश यू ऑल द बेस्ट, शुभेच्छा तुम्हाला, हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि 2 चेंडूचा खेळ झाला, धावसंख्या फलकावरती ती 5। 34 धावांचं आव्हान आहे, 24 चेंडू आणि 34 धावा।
2 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या फलकावरती 5, बिनबाद 5 अशा. पुढचा चेंडू फिरोज यांचा, मात्र चांगलासा ऑफच्या दिशेने कट केलेला आहे. 1 धावाचा वरती समाधान मानावं लागेल. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि 6 धावा फलकावरती. पुढचा चेंडू आणि चांगला असा शॉट आणि ठेवून चांगलं क्षेत्ररक्षण. 1च धावावरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 7. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या फलकावरती 7. अशी चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल जर हा सामना जिंकायचा आहे. कारण तसं आव्हान छोटंसं आहे, परंतु क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतो. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर निश्चित सामना जिंकता येईल. चांगला क्षेत्ररक्षण, 1च धाव भेटेल. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावा फलकावरती लागले ते 8. शेवटचा चेंडू आणि हा चांगला फटका, त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण, 1च धाव भेटेल आणि धावसंख्या झाली ती 9. पहिल्या षटकांतर धावसंख्या बिनबाद 9. सरासरी 8.5चा रन रेट हा सामना जिंकण्यासाठी तो त्यांनी राखलेला आहे. पहिल्याच षटकानंतर 9 धावा आलेल्या आहेत. आता मात्र 18 चेंडू आणि 25 धावांची गरज. 18 गेंदे 25 रन जीत केली. यानंतरचा होणारा सामना आई वालवेदी वर्सेस जयनगर बॉईज. जयनगर बॉईज यांनी नाणेफेक जिंकलेली आहे. त्यांनी आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे या ठिकाणी. पुढचा चेंडू आणि वाईट घोषित केलेला आहे. वाईट नक्कीच लपवायचा प्रयत्न होता, परंतु पंचांनी दात फेटाळलेले. आमचे नावाजलेले पंच आहेत रोहित आणि एका साईडला अमित. खूपच चांगली पंचाची भूमिका आतापर्यंत पार पाडलेली आहे दोघांनी. पुढचा चेंडू, धावसंख्या पोहोचली ती डबल फिगर 10 मध्ये. परत एकदा वाईट चेंडू, बॅक टू बॅक 2 वाईट टाकलेले खराब. 2 चेंडू, अतिरिक्त 2 धावा भेटलेल्या आहेत. 2 धावेसह धावसंख्या पोहोचली ती 11वर. आता मात्र चांगलीच गोलंदाजी करावी लागेल. बीट केलेली आहे पूर्णपणे. चांगलाच ऑफ ब्रेक आणि फलंदाजाला बीट केलेला आहे. निर्धाव चेंडू, पुढचा चेंडू, दुसरा चेंडू, दुसऱ्या षटकातला. परत एकदा वाईट चेंडू, खराब चेंडू, लेग स्टंपच्या बाहेर. सलग 3रा वाईट टाकलेला आहे या षटकामध्ये. अतिरिक्त 3 धावा भेटलेल्या या ओव्हरमध्ये, तिन्ही वाईटच्या रूपात. आणि धावसंख्या पोहोचते ती 12वर. परत एकदा ऑफ ब्रेक आणि हा चांगला कट केलेला आहे थर्ड मॅनच्या दिशेने. चौकार. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 16वर. थोडीशी खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. 3 वाईट, त्यानंतर चौकार. पुढचा चेंडू, परत एकदा लेगच्या दिशेने, फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलेला आहे. 1च धाव भेटेल. धावसंख्या पोहोचते ती 17वर. बिनबाद 17. पुढचा चेंडू, हलक्या हाताने लेगच्या दिशेने खेळून काढलेला आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. त्यांना माहिती आहे कुठचीच घाई गडबडी करण्याची गरज नाही. छोटंसं लक्ष आहे, छोटंसं आव्हान आहे. एकेरी दुहेरीने पण काम होऊ शकतं. त्यामध्ये परत एकदा वाईट चेंडू, खराब चेंडू, अतिरिक्त 10 मीटर वाईटच्या रूपात. धावसंख्यात भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 19वर. भाविक यांचं आगमन झालंय. त्याचं हार्दिक हार्दिक स्वागत भाविक. त्यामध्ये ते खणखणीत असा चौकार पाहायला भेटला आपल्याला. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 23वर. तर मात्र फक्त 11 धावांची गरज. 13 चेंडू आणि 11 धावा जिंकण्यासाठी. शेवटचा चेंडू, हा दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. दूसरी ओव्हर की आखरी गेंद. अच्छा शॉट यहाँ पर, अच्छी फील्ड. 1 ही रन मिलेगा. 1 रनों के साथ में ओवर की समाप्ति. दूसरी ओवर की समाप्ति पर रन हो चुके हैं 24. अभी आखिरी की 12 गेंदे और जीत के लिए केवल 10 रन की आवश्यकता. 12 गेंदे 10 रन, 12 चेंडू 10 धावांची गरज जिंकण्यासाठी. थोडासा
एकतर्फा मुकाबला या ठिकाणी पाहायला भेटतो आपल्याला, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतो. चांगली गोलंदाजी केली तर निश्चित सामना जिंकता येईल, परंतु तसं काही घडलेलं नाही इकडे. आतापर्यंत एकही गडी न गमावता 12 चेंडूमध्ये 24 धावा केलेल्या आहेत. 12 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या फलकावरती बिनबाद 24. तिसरा षटक घेऊन येतो तो पवन. वैयक्तिक पहिल्यानं संघाचा तिसरा षटक. 12 चेंडू आणि 10 धावांची गरज जिंकण्यासाठी. पण एकदा ऑफ स्टंपच्या हलकासा बाहेर चांगला चेंडू बनावा लागेल. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. आता मात्र 11 चेंडू आणि 10 धावांची गरज. 11 गेंदे 10 रन जीत केले. खचाखच मैदान भरलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. सारंग मित्रमंडळ आई वालवदी चषक 2026 वर्ष पहिलं आणि त्याचा सलग दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला हा आजच्या दिवसाचा चौथा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय. चांगल्या चांगल्या मान्यवरांचं या ठिकाणी योगदान आहे या स्पर्धेसाठी, जसं राहुल गरत, प्रफुल्ल दादा, हर्षद चौधरी यांचं मोठं योगदान आहे. आणि त्याहून चांगला स्क्वेअर कट, खाणखाडीत असा चौकार, नजर हटी और दुर्घटना घटी अशातला हा शॉट होता. खणखणीत असा चौकार, या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 2 धावाची गरज. फक्त जिंकण्यासाठी 2 धावाची गरज. आणि हलक्या हाताने प्लेस केलेला आहे. बरोबर ते आलेला सामना. आता फक्त 1 धावांची गरज. प्रभाकर यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रभाकर नावाजलेले जयनगरचे खेळाडू. फिल्डिंग जयनगर बॉईज यांनी नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. गोविंद सिंग मॅन ऑफ कोखीवर यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. कल्पेश वेदक यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. माझ्या मोबाईल मध्ये आहे ना, आहे माझ्यामध्ये आहे. चला सामना जिंकलेला आहे आणि यानंतरचा होणारा सामना आई वालवदे वर्सेस जयनगर बॉईज. जयनगर बॉईज यांनी नाणेफेकी जिंकून प्रथम